अरे थांबा, व्हिडिओ स्किप करू नका. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आणि विचारायची सुद्धा आहे. मला सांगा, गुढीपाडव्यानिमित्त तुमच्या इथे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो का श्रीखंडपुरीचा? आता माझ्या माहेरी ना श्रीखंडपुरीचा नैवेद्याचा मान आहे. आता बरेच नवीन सबस्क्रायबर आणि फॉलोवर्स माझे आहेत, त्यांना माहिती नाही माझं माहेर तर छत्रपती संभाजीनगर. हां, आणि माझ्या सासरी आमच्या सासूबाई पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आणि प्रसाद म्हणून ना हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजत घातलेली असते, गूळ त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला आहे, मिक्सरला वाटून असं कडू ते गुढीला नैवेद्य आणि प्रत्येकांना हा प्रसाद म्हणून देतात. आता खरं सांगू का, तर जसं गाव बदलेल तशी प्रथाही बदलते. आणि माझं तर आता असं झालंय की माझा नवरा पुण्याला, मी नाशिकला आणि माझे सासू सासरे तिकडे गावाकडे. तर आता मी करू काय? मी तर ठरवलंय की फक्त देवाला नैवेद्य दाखवायचा आणि अशी ही गुढी आमच्या घरी उभारली जाते. तुमच्या इथे नैवेद्य कुठला दाखवला जातो? आणि हां, तुम्ही आता व्हिडिओ कुठून बघताय हे नक्की सांगा, कारण आपले फॉलोवर्स वाढले, मला कळत नाही कोण कुठून मला बघताय. थँक्यू.